तर खेड शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे। खेड पोत्रिक मोहल्ला येथील परिस्थिती आता आपण बघतोय दृश्यांमध्ये। एनडीआरएफ कडनं नागरिकांचं बचाव कार्य सुरू आहे। प्रचंड असा पाऊस झालेला आहे, मुसळधार पाऊस, त्यामुळे खेडमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। खेडच्या पोत्रिक मोहल्ला येथल्या ही सगळी दृश्य आहेत। राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। राकेश, दृश्य दर्शवतात पूरस्थिती निर्माण झालेली आहे, काय सध्याचे अपडेट्स आहेत? सौरभ, आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। खेड शहरात देखील आज सकाळपासून संततधार पावसाची सुरू आहे आणि त्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळीच ओलांडलेली आहे। तर दुसरीकडे खेडमधील नारंगी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे या पुराचं पाणी जे आहे, नद्यांच्या पुराचं पाणी जे आहे ते खेड शहरामध्ये घुसलेलं आहे। दुपारीच मच्छी मार्केट परिसरामध्ये पाणी घुसलं होतं, त्यानंतर आता खेड शहरातील अन्य भागात देखील पाणी घुसलेलं आहे आणि काही जणांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे एनडीआरएफ असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांच्याकडून बचाव कार्य म्हणजे नागरिकांना स्थलांतरित करण्यात सध्या येत आहे। आपण ही जी दृश्य पाहतोय ते देखील खेड शहरातील पोत्रिक मोहल्ला येथील आहेत। नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे। खेड शहरात यापूर्वी म्हणजे दुपारनंतर जवळपास 91 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं होतं। सौरभ, अशीच परिस्थिती अन्य ठिकाणी देखील आहे। चिपळूणमध्ये देखील सखल भागात पाणी शिरलेलं आहे। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे चिपळूणमध्ये देखील जुना बाजार पूल या ठिकाणच्या दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। चिंचनाका परिसरात देखील पाणी साचलेलं आहे। चिपळूणच्या अन्य भागात देखील पाणी साचलेलं आहे। त्याचप्रमाणे सौरभ, राजापूरमधील कोदवली नदीने देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे राजापूर शहरवासियांना देखील नगर परिषदेकडून आवाहन करण्यात आलेलं आहे, कारण काही दिवसांपूर्वी राजापूर शहरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं होतं आणि मोठ्या नुकसानीला व्यापारी असतील नागरिकांना सामोरं जावं लागलेलं होतं। त्यामुळे एकूणच सध्या आपण जर पाहायला गेलो तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी काही ठिकाणी पूरस्थिती आपल्याला निश्चितच आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। भीषण अशी पूरस्थिती आहे आणि सध्या एनडीआरएफ कडनं बचाव कार्य देखील सुरू आहे। त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स राकेश आम्ही तुमच्याकडनं घेऊच। तुर्तास धन्यवाद।